बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीवर शिंदेंचे आमदार नको अशी अट उद्धव ठाकरेंनी घातली होती अशी माहिती आता समोर आली आहे। शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदाराला बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारक समितीमध्ये नको असा विरोध उद्धव ठाकरेंनी केलेला होता आणि त्यामुळे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक शिशिर शिंदेंची नियुक्ती केल्याची माहिती आहे। उद्धव ठाकरेंनी विरोध केल्यानंतर आमदार मिलिंद नार्वेकरांनी मध्यस्थी केली। उद्धव ठाकरेंच्या विरोधावर तोडगा काढत आता या सगळ्या पदावर शिशिर शिंदेंची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर उद्धव ठाकरेंनी या गोष्टीला ठाम विरोध केलेला होता। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीवर केवळ आणि केवळ ठाकरेंच्या शिवसेनेचेच नेते असतील अशी अटच उद्धव ठाकरेंनी घातलेली होती। शिंदेंचे नेते हे कुठल्याही प्रकारे या समितीवर नकोत अशी ठाम भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतलेली होती अशी माहिती कळते आणि त्यामुळे शिशिर शिंदेंची या पदावर आता नियुक्ती करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या आमदारांना टोकाचा विरोध केलेला होता। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, उद्धव ठाकरेंची नेमकी काय भूमिका होती या संदर्भात? जो शासन निर्णय जारी झाला त्यानंतर आपण बघितलं तर बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या समितीवर आधीपासूनच उद्धव ठाकरे यांचं म्हणणं होतं की शिंदे सेनेचे कोणतेही आमदार यामध्ये नको आहे आणि त्यामुळे जे कट्टर शिवसैनिक आहेत बाळासाहेबांचे त्यांचं नाव म्हणजे शिशिर शिंदेंच्या नावाची नियुक्ती यामध्ये करण्यात आली आणि शासन निर्णयामध्ये त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरेंचं हे म्हणणं होतं की शिवसेनेतून जे फुटून गेलेले आमदार आहेत त्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारक समितीमध्ये नको, त्यामुळे काही नावं आधी समोर आली होती आणि त्याला उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता। आणि जी माहिती सूत्रांकडून मिळते ज्यामध्ये मिलिंद नार्वेकर यांनी मध्यस्थी केली, काही मंत्र्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर हा शासन निर्णय जारी झाला ज्यामध्ये शिशिर शिंदेंचं नाव हे देण्यात आलेलं आहे। वेदांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।